आकाशवाणी औरंगाबाद. वैभवी जोशी ठळक बातम्या देत आहे. जम्मू काश्मीरमधल्या रामपूर सेक्टरमध्ये आज सकाळी भारतीय जवानांनी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा कट उधळून लावला. यावेळी झालेल्या चकमकीत 4 दहशतवादी ठार झाले. या परिसरात सध्या शोधमोहीम सुरू असून 3 दहशतवाद्यांना पकडण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. पंजाबचे माजी पोलीस महासंचालक केपीएस गिल यांचं काल नवी दिल्ली इथं निधन झालं. ते 82 वर्षांचे होते. गिल हे 2 वेळा पंजाबचे पोलीस महासंचालक होते. भारतीय हॉकी महासंघाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं. नागरी सेवेतल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना 1989 साली पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. पंजाबमध्ये दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी त्यांचं मोठं योगदान होतं. राज्यातल्या 0 ते 18 या वयोगटातल्या बालकांच्या आधार नोंदणीचं काम पूर्ण करण्यासाठी 3600 अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि 500 ग्रामीण रुग्णालयांना जून महिन्याअखेर टॅब देण्यात येणार आहेत. मुख्य सचिव सुमित मलिक यांनी मुंबई इथं ही माहिती दिली. त्यांनी राज्यातले विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महापालिका आयुक्तांशी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे संवाद साधून विविध कामांचा आढावा घेतला. ग्रामीण रुग्णालयात आता जन्मतःच बालकांच्या आधार नोंदणीचं काम सुरू होणार असल्याचं ते म्हणाले. जालना जिल्ह्यात काही ठिकाणी फळबागांवर किडीचा प्रादुर्भाव झाला असल्यानं कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना थेट बांधावर जाऊन कीड आणि रोग व्यवस्थापनासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येत आहे. काल अंबड तालुक्यातल्या धनगर पिंपरी आणि परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून सेंद्रिय खताचा आणि शेणखताचा वापर करण्याचं आवाहन कृषी विभागाचे अधिकारी अशोक सव्वासे यांनी केलं आहे. अहमदनगर जिल्ह्यात काल वादळी पाऊस झाला. पारनेर तालुक्यात वीज पडल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. पाथर्डी, श्रीगोंदिया आणि लोणिया तालुक्यांमध्येही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून काही ठिकाणी पिकांचं नुकसान झालं आहे. संक्षिप्त बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.